नमस्कार. बी.एड सी.ई.टीमध्ये घवघवी यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल, चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच बी.एड प्रवेशासंदर्भात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, नवीन काय अपडेट आलेली ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच हा व्हिडिओ बी.एड सी.ई.टी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे, ज्यांना आता बी.एड कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बी.एडसाठी ॲडमिशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. नुकताच सी.ई.टी सेलने बी.एड सी.ई.टीचा निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांमध्ये आता उत्सुकता ही आहे की आता प्रथम महाविद्यालयात प्रवेश आपल्याला कधी मिळेल याची अजून विद्यार्थ्यांना माहितीच नाही. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना ही आहे की कॅप राऊंडचे 2 टप्पे असतात. पहिला टप्पा हा विद्यार्थ्यांसाठी नसतो. पहिल्या टप्प्यात सर्व बी.एड कॉलेज हे नावनोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करत असतात आणि दुसरा टप्पा हा विद्यार्थ्यांसाठी असतो. दुसरा टप्पा विद्यार्थ्यांसाठी असतो. या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना जी कागदपत्र सांगितलेली आहेत ती कागदपत्रे त्यांना अपलोड करायची असतात कॅप राऊंड पहिल्यासाठी व कॉलेजचा पसंतीक्रम म्हणजे आपण कॉलेज प्रेफरन्स म्हणतो ते द्यायला लागतात. हा विद्यार्थ्यांसाठी दुसरा राऊंड असतो, म्हणजे दुसरा टप्पा असतो. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम नेमकी प्रोसेस काय आहे हे जाणून घ्या. आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण बी.एडच्या प्रवेशासंदर्भात जी काही महत्त्वाची अपडेट येईल ते सर्व सांगण्याचा प्रयत्न करू. सध्या तर कॉलेजची प्रोसेस चालू आहे. कॉलेजची नोंदणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कॅप राऊंडसाठी कॉलेज प्रेफरन्ससाठी कागदपत्र अपलोड पहिले सर्वप्रथम करावी लागतील. कागदपत्र अपलोड झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पसंतीक्रम द्यावे लागतील. पसंतीक्रम झाल्यानंतर कॉलेज अलॉटमेंट होईल. कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन ते कागदपत्र व्हेरिफिकेशन करावे लागतील. कागदपत्र व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला त्याच ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन तुम्ही गेले कागदपत्र व्हेरिफिकेशनसाठी प्रेफरन्सनुसार तिथे तुम्हाला ॲडमिशन भेटून जाईल. आणि ॲडमिशनच्या दरम्यान तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतील त्याची लिस्टसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण मागे व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर आपण पुन्हा एकदा व्हिडिओ तो आणणार आहे नेमके कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट बी.एड प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना लागू शकतात. महत्त्वाची कागदपत्र कोणकोणती आहेत. सध्या कॉलेजची नोंदणी चालू आहे. विद्यार्थ्यांसाठी नोंदणी अजून सुरू झालेली नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता सर्वप्रथम कॉलेजची नोंदणी होईल. त्यानंतर पहिल्या राऊंडसाठी विद्यार्थी कागदपत्र त्यांचे जे अपलोड करतील, सी.ई.टीचा स्कोअर कार्ड असेल डाउनलोड ते महत्त्वाचं आहे. सी.ई.टीचा स्कोअर कार्ड डाउनलोड करून त्याची झेरॉक्स तुमच्याकडेच ठेवावी. ती सुद्धा प्रवेशाच्या दरम्यान मागितली जाऊ शकते आणि मागितली जाते, 100% मागितली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे सुद्धा लक्षात ठेवा की सी.ई.टीचे स्कोअर कार्ड डाउनलोड करून त्याची एक झेरॉक्स काढून ठेवावी ॲडमिशन प्रोसेसमध्ये. ते फार महत्त्वाचं आहे. मग तुम्हाला ज्यावेळेस कॅप राऊंड सुरू होईल त्यावेळेस विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात. त्यावेळेस कन्व्हर्जन सर्टिफिकेट हे देखील महत्त्वाचं आहे. कन्व्हर्जन सर्टिफिकेट काय आहे त्या संदर्भात माहिती, ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं भरायचं आणि विविध प्रकारचे डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणारच आहे. पण आता सध्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे कोणतं कागदपत्र नाही आहे याची पूर्तता करा. कागदपत्राची एक प्रकारे लिस्ट बनवा, त्याची पूर्तता करा. जे डॉक्युमेंट राहून गेले असेल ते काढण्याचा प्रयत्न करा. मग ज्यावेळेस कॅप राऊंडच्या संदर्भात नाव नोंदणी सुरू होईल विद्यार्थ्यांसाठी त्यावेळेस आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण तशी सविस्तर माहिती घेऊन व्हिडिओच्या माध्यमातून देऊ. आणि ज्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील त्यावेळेस सर्व डॉक्युमेंटची एक यादी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नेमके कोणकोणते डॉक्युमेंट बी.एड कॅप राऊंडसाठी आपल्याला लागतात ती सर्व यादी मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही जाऊन बघू शकता. पण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन येतं त्यामध्ये कोणकोणती बी.एड प्रवेशासाठी कागदपत्रांची यादी लागते ती देणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अजून गोंधळात पडायचं काहीच काम नाही. सर्वप्रथम आता कॉलेजची नोंदणी होईल. कॉलेजची नोंदणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी नोंदणी चालू होईल. विद्यार्थ्यांसाठी नोंदणी चालू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी कागदपत्र अपलोड करायचे. ते अपलोड झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम जे दिले त्या पसंतीक्रमानुसार त्या महाविद्यालयात जाऊन आपल्या कागदपत्रांची पडताळणी होईल. तेव्हाच आपल्याला ॲडमिशन मिळेल. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल
चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला जी असेल तर BEd ॲडमिशन प्रोसेसमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.